संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे कल आता हाती यायला सुरू झालेले आहे। जवळपास 160 जागांवर जे आहे ते एनडीए जे आहे ते आघाडीवर आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जे आहे ते बिहारमध्ये एनडीएची सत्ता स्थापन होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे। आपल्यासोबत भाजपचे खासदार अनिल बोंडे सर आहेत। सर, काय सांगणार? स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय। खूप आनंदाची गोष्ट आहे की बिहारच्या समजदार सुजान जनतेने जंगलराज नाकारलेला आहे, गुंडागर्दी नाकारलेली आहे। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष जेडीयू यांचं सरकार म्हणजे एक्झिट पोलमध्ये जे अंदाज दिले होते त्याच्यापेक्षा जास्त जागा तिथे येतात आहे। आता सध्याच्या परिस्थितीत 160 जागांवर भारतीय जनता पक्ष जेडीयू महायुती ही आघाडीवर आहे आणि आता कदाचित रडणं सुरू करतील, ते गळा काढणं सुरू करतील ईव्हीएमच्या बाबतीत, एसआयआरच्या बाबतीत, व्होट चोरीच्या बाबतीत। परंतु सबसे लोकांनी नाकारलेला आहे। विशेषतः महिलांचा जो 10% मतदान वाढलेलं होतं ते संपूर्ण मतदान म्हणजे कोणताही धर्म असो, जात असो, ते संपूर्ण मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या वाट्यात गेलेलं आहे। त्याचं कारणच असं आहे की 2014 पासून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी जे काम केलं आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्याचं काम केलं आहे, देशाचा स्वाभिमान वाढवण्याचं काम केलं आहे, आत्मनिर्भर करण्याचं काम केलं आहे, सगळ्या मूलभूत सुविधा गरिबांना देण्याचं काम केलं आहे। त्याच्यामुळे देशातल्या जनतेचा विश्वास तर वाढतोच आहे, पण मोदीजी जनतेच्या, आमच्या माता भगिनीच्या गळ्यातलं ताईत घेतलं। आपण जर म्हणतो मागील काही निवडणुकांमध्ये जर पाहिलं बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पाहिजे तसं येत दिसत होतं, परंतु भाजपने मोठ्या प्रमाणावर कमबॅक केलेला आहे। इतिहास जर पाहिला बिहारच्या, तर स्थानिक जे काही पक्ष आहे राज्यस्तरावर त्या पक्षांचं तिथं प्रारंभ होतं। आता भाजपने देखील मोठी झेप घेतली आहे। 68 जागांवर आता भाजप आघाडीवर आहे। नाही, निश्चितच, आणि यापेक्षाही जास्त होईल। 160 पैकी 68 जागावर आहे, 70 जागावर जेडीयू आहे आणि यापेक्षाही जास्त निश्चितपणे झेप भारतीय जनता पक्ष घेईल, कारण 160 जागावर आघाडी दाखवली आहे। परंतु असं दिसतंय, कल असे दिसतात आहे की यापेक्षाही जास्त प्रेडिक्शनपेक्षाही जास्त चांगलं परफॉर्मन्स लोकांनी दिलेलं आहे, लोकांनी विश्वास टाकलेला आहे। विशेषतः महिलांचा सहभाग खूप मोठा आहे आणि हे चित्र नुसतं बिहारपुरतं नाही, आम्ही महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशामध्ये सुद्धा पाहिलं की आताही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पाहतो की महिलांचा कल हा पूर्णतः भारतीय जनता पक्षाकडे आहे। त्याचं कारण आहे की महिलांना जी सुरक्षितता पाहिजे असते ती महिलांना मिळते। दुसरी गोष्ट, गुंडागर्दी कमी होते। तिसरी गोष्ट, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या अतिशय प्रभावीपणे राबवल्या जातात। त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे महिलांचा आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला फायदा होतो। ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये दिली, भरभरून महायुतीला यश मिळालं, कुठेतरी बिहारमध्ये आता महिलांच्या मतांच्या लक्ष्मी पावली। निश्चितच बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री आणि सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या निर्देशानुसार महिलांना आत्मनिर्भर बनवण्याकरता 10,000 रुपयाचं भाग भांडवल दिलं होतं आणि त्या माध्यमातून छोटे छोटे महिला बचत गट असतील, घरी करणारे उद्योग असतील, शेतीमधलं काम असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये महिलांच्या कार्यतत्परतेला, आत्मनिर्भरतेला वाव मिळाला आणि महिलांना वाटायला लागलं की आपल्यासाठी कोणीतरी करणारा आहे आणि म्हणून महिलांनी भरभरून मतदान भारतीय जनता पक्षाच्या झोळीमध्ये टाकलेलं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की लालू प्रसाद आणि तेजस्वीच्या काळामध्ये जे जंगलराज होतं, महिलांवर अत्याचार होत होते, कोणी त्या बिहारमध्ये संध्याकाळी 7च्या नंतर बाहेर निघू शकत नव्हतं, ते सर्व नितीश कुमारच्या काळामध्ये थांबलं आणि ती गॅरंटी महिलांना जास्त भावते। मुख्यमंत्री कोण आता बिहारचे? निश्चितच गृहमंत्री अमितजी शहा यांनी वारंवार सांगितलेलं आहे की पार्लमेंटरी पार्टीची मिटिंग होईल, लोकशाहीप्रमाणे सगळे आमदार बसतात, आमदार ठरवतात सभागृहाचा नेता कोण होईल आणि त्याप्रमाणे वरिष्ठ नेते हे निश्चितपणे ठरवतील आणि त्यामुळे घाई काय आहे, बिहारला सक्षम मुख्यमंत्री मिळेल। बिहारचा कारभार हा केंद्र सरकारचा जसा मोदी सरकारचा कारभार आहे त्याप्रमाणे चालेल, डबल इंजिनचं सरकार राहील आणि त्यामुळे बिहारची जनता आता या 10 वर्षाच्या काळामध्ये जी समोर येते आहे
त्यांचं स्थलांतर कमी होत आहे. पुढे हा बिहार प्रागतिक स्टेट राज्य झाल्यासारखं आपल्याला दिसेल. सर, एक शेवटला प्रश्न. मोठा विजय बिहारमध्ये जर आपण पाहिलं तर एनडीएचा होताना दिसतोय. दुसरीकडे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या मोठ्या महानगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगरपंचायत, नगरपरिषद. काय परिणाम होईल? भाजपला फायदा होईल? दरपोक्ती म्हणून नाही, मी अतिशय विनम्रपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे लोकांचा ट्रिमेंडस कल आहे, म्हणजे अतिशय मोठा कल आहे. त्याचं कारण शासन, सुव्यवस्था, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं शेतकऱ्यांच्या संकटात असताना धावून जाणं, त्यानंतर युवकांना रोजगार, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट राबवणं, मुंबईसारख्या ठिकाणी मेट्रो चालू करणं, कोस्टल हायवे चालू करणं, समृद्धी महामार्ग सुरू करणं, या सगळ्या गोष्टींनी महाराष्ट्राचं चित्र बदललं. गडचिरोली सारखा जिल्हा आज प्रगतिशील, उद्योगशील जिल्हा म्हणून समोर येतोय की त्या तिथल्या प्रत्येक आदिवासी युवकाला, युवतीला काम मिळत आहे, नक्षलवाद्यापासून दूर जातात आहे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय की संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई धरून भारतीय जनता पक्षच सत्तेवर आणायचा, इतर कोणालाही थारा द्यायचा नाही, हे चांगल्या तऱ्हेने ठरवलंय. नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपच सत्तेत बसणार आहेत, इतर कोणाही पक्षाला थारा देणार नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ती भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.